तर अशा प्रकारे आता टायर शर्यतीमध्ये निळा गट 10+10 आणि लाल गटामध्ये क्षमा होती, ती पराभूत झाली, त्यामुळे 0 आणि हेतल सुद्धा पराभूत झाली, त्यामुळे +0. अंकिता, पुन्हा तुझ्याकडे येतो मी. नेमकं काय झालं होतं? दादा ॲक्च्युली जेव्हा ते आगेचा टास्क होत होता ना, तेव्हा माझे पाय सुजले होते आणि मग जेव्हा मी तेच करत होते मला ते दुखायला लागलं एक्स्ट्रीम आणि माझे खालचे पाय फाटून गेले, तर ते क्रॅक्स झाले, त्यामुळे मला ते एकदम कठीण जात होतं करायला. तू म्हणतेस की तुझा काफ लॉक झाला होता, तरी सुद्धा तू तो खेळ पूर्ण केलास आणि केलास नाहीस तर जिंकलीस. प्रत्येकामध्ये वीक पॉईंट असतो, पण आपली इथली ताकद काय ती पण आपण समजून घेतली पाहिजे. तर तिकडे जास्त लक्ष दे, कुठे कमी पडणार नाहीस तू. चला आता वळूया पुढच्या शर्यतीकडे. पुढची शर्यत अशी आहे, म्हणजे म्हणतो ना आपण की एकमेकांच्या साथीशिवाय काही होऊ शकत नाही. तो खेळ काय असेल माहिती आहे, तुझी माझी जोडी जमली रे. दोघांनी मिळून ही शर्यत पूर्ण करायची. आता दोघींना एकत्र एका पोत्यात शिरायचंय. ओके. आणि मग शर्यतीला सुरुवात होईल. पण शर्यत कशी असणार? उड्या मारत 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 तुम्हाला हा टप्पा पूर्ण करायचा आहे. म्हणजे ही एक राऊंड आणि ही एक राऊंड एवढीच असणार आहे. पुन्हा इथे जायचं नाही आहे. दोघांनी एकदम बरोबरी साधलेली आहे, गुणसंख्या सेम आहे, म्हणजे सामना बरोबरीच आहे. त्यामुळे ही शर्यत फार महत्त्वाची आहे तुमच्यासाठी. चला या, आपापली जागा घ्या. मला माहित होतं की सॅक रेसची ट्रिक्स काय आहे, टेक्निक काय आहे आणि कसे जम करून जातात आणि परत येतात, आणि मी तेच रंशाला पण शिकवलं. 3, 2, 1. व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त मस्त मस्त. वाह 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 त्रेसा वाह. क्या बात आहे, लालगड पुढे गेलाय. वा 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 वा. वर्षा, रमशा. अरे वा. वर्षा, रमशा, पूर्ण नाही गेलात तुम्ही. नाही. चला. हळू 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 सावकाश. कम्प्लीट नव्हतं केलं. फिरलं होतं त्यांनी, बघितलं मी, सांगितलं मला. फिरले ते लोक. चला चला चला. असू दे.